नमस्कार मित्रांनो, 10 दिवस 10 व्हिडिओ या फार्म हाऊस सेगमेंटच्या स्पेशल सिरीजमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। फार्म हाऊस सेगमेंट असेल आणि त्याच्यात मावळातला व्हिडिओ नसेल असं तर होऊ शकत नाही, कारण जर फार्म हाऊस सेगमेंटचा तुम्ही विचार केला तर सगळ्यात जास्त मागणी जर कुठं असेल तर मावळ आणि त्याच्यानंतर मुळशीमध्ये। आणि आज मी मावळातच आलेलो आहे। तुम्ही माझ्या मागे जो बघता तो आंध्रा डॅम आहे आणि तुम्ही इकडचा नेचर बघू शकता, किती सुंदर दिसतंय। तो क्या नाचो मैं? आणि अशाच निसर्गरम्य ठिकाणी जर तुम्ही स्वतःच्या सेकंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज एक क्लिअर टायटल फुल्ली डेव्हलप फार्म हाऊस प्रोजेक्ट जर सर्च करत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन होणार आहे। कारण की या प्रोजेक्टच्या जर तुम्ही अवतीभोवती बघितलं तर सगळे इथं तुम्हाला रिसॉर्ट बघायला भेटतील। त्या व्यतिरिक्त बऱ्याच सेलिब्रिटीचे घरं बघायला भेटतील, कारण हा जो लोकेशन आहे हे सेलिब्रिटींसाठी अगदी योग्य लोकेशन आहे। तुम्ही या साईडला पण बघू शकता की हे सगळे सेलिब्रिटींचे घरं आहेत। इथलं नेचर बघा, 360 व्हॅली व्ह्यू तुम्हाला बघायला भेटायला लागला। आणि ह्या धरणात जे तुम्हाला पाणी दिसते हे 365 दिवस हे पाणी असंच असतं। अच्छा, ठीक आहे। आणि ह्याच धरणापासून अगदी समोर आज आपण एका प्रोजेक्टला व्हिजिट करणार आहे। तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला आता आपण पटकन प्रोजेक्टवर जाऊया आणि या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया। सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ। मी टाकवे विलेजमध्ये उभा आहे आणि या टाकवे विलेजची खासियत काय की ह्या टाकवे विलेजमध्ये MIDC पण आहे। या प्रोजेक्टच्या गेटपासून 3 किलोमीटर पुढं तुम्हाला सर्व MIDC बघायला भेटतात। तुम्ही MIDC क्रॉस करूनच ह्या प्लॉटपर्यंत येता। थोड्या वेळापूर्वी मी ज्या ब्रिजवर उभा होतो जिथून या व्हिडिओला मी सुरुवात केली तो आंध्रा ब्रिज जो आहे तो इथून 3.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे। पण वेळ जो आहे तो खूप कमी लागतो, तुम्हाला 5 ते 7 मिनिटात तुम्ही प्रोजेक्टवर येऊ शकता। तो एक टुरिस्ट स्पॉट आहे जिथे लोक येतात, बरेच रिसॉर्ट आहेत, ॲग्रो टुरिझम पण त्या भागात तुम्हाला बघायला भेटू शकतात। जुना बॉम्बे पुणे हायवे जो आहे जिथं काने फाटा म्हणतात त्याला, तो इथून 8 किलोमीटरवर आहे। आणि रेल्वे स्टेशन जे आहे ते साधारणतः 5.5-6 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये, म्हणजे ह्या प्रोजेक्टवर येण्यासाठी रेल्वेचा पण ऑप्शन आहे। तुम्ही मुंबई आणि पुणे दोन्हीकडून रेल्वेने पण इथं येऊ शकता। सोबत जी पुण्यावरनं लोकल लोणावळ्याच्या दिशेला जाते तर ती सुद्धा या काने जे रेल्वे स्टेशन आहे तिथं थांबते। तर आय होप की तुमच्या लोकेशन लक्षात आलं असेल, नसेल लक्षात आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही गुगल लोकेशन मागवू शकता आणि एक्झॅक्टली लोकेशन जे आहे ते समजून घेऊ शकता। आता आपण प्रोजेक्टची बाकी डिटेल समजून घेऊया। स्वतः आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया। तर प्रोजेक्टची डिटेल माहिती घेण्याच्या आधी तुम्ही माझ्या मागं बघाल ना, तिथं आता तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहीत नाही, पण सगळ्या ह्या पवनचक्क्या आहेत वरच्या साईडला ह्या डोंगरावर आणि निसर्ग एवढा सुंदर दिसतोय। आत्ताच पाऊस पडून गेलाय, थोडा थोडा पाऊस पडतोय पण। आणि ह्या साईडला तुम्ही जर बघितलं डोंगराच्या मधून इथं धबधबा पण पडतोय। आता झाडांमुळे दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात साईड व्हिजिटला याल ना तेव्हा तुम्ही इथला निसर्ग आवर्जून बघा। आणि नुसतं प्लॉट न बघता काही वेळ इथले अवतीभोवती जे टुरिस्ट प्लेस आहेत त्याला नक्की व्हिजिट करा, कारण खूप निसर्ग सुंदर आहे या भागातला। तो टोटल हा जो प्लॉट आहे तो टोटल 2.5 एकरचा प्लॉट आहे, ज्याच्यामध्ये फक्त 8च प्लॉट आहे। पण या 8 प्लॉटची खासियत काय किंवा प्रोजेक्टची खासियत काय की हे रेसिडेन्शियल झोनचे प्लॉट आहेत। तर आतापर्यंत आपण जेवढे व्हिडिओ बनवले ते सगळे ॲग्रिकल्चर झोनचे प्लॉट होते। हे जे प्लॉट आहेत ते रेसिडेन्शियल झोन आहेत, म्हणजे R झोनचे प्लॉट आहेत। आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय काय मिळतंय तर तुम्हाला बघा असे 20 फुटाचे जे आहेत ते तुम्हाला तार रोड इथं देण्यात आलेले आहेत, आता बनलेले आहेत हे। त्यानंतर या पूर्ण प्रोजेक्टला असं 4 फुटाचं जे प्रिकास्टचं जे कंपाऊंड आहे ते तुम्हाला इथे देण्यात आले। सगळ्या प्रोजेक्टला प्रिकास्टचं कंपाऊंड इथे आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही इथं स्ट्रीट लाईट बघू शकता, इथं वर पूर्ण प्रोजेक्टला असे स्ट्रीट लाईट तुम्हाला बघायला भेटतील या साईडला। त्याच्यानंतर पूर्ण लाईटचं जे कनेक्शन आहे ते पण इथं आणलेलं आहे, 3 फेज जी लाईन असते ती पण पूर्ण प्रोजेक्टमध्ये आणलेली आहे। त्या व्यतिरिक्त इथं बोर मारलेली आहे ह्याच्यामध्ये, आणि गावाचं पिण्याचं पण पाण्याची लाईन प्रोजेक्टपर्यंत आलेली आहे। हे इथं बोर मारली आहे, त्याच्यावर हे झाकण ठेवलं आहे ड्रेनेजचं। त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला इथं असं टॅब मिळेल, पाण्याचे जे टॅब आहेत ते देण्यात आलेले आहेत। आणि हा 11 गुंठ्याचा प्लॉट जो आहे तो असा असणार आहे, इथं तुम्ही बघू शकता 11 गुंठ्याचा प्लॉट पूर्ण डिमार्केशन केलेला प्लॉट आहे। हे प्रिकास्टचं तुम्हाला कंपाऊंड इथं देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला दिसतंय। आणि साधारणतः 20 ते 25 झाडं डेव्हलपरच्या वतीने तुम्हाला इथे लावून देण्यात आली। हे तुम्ही बघू शकता, सागाची झाडं आहेत, आंब्याची झाडं पण इथं देण्यात आली आहेत, गेट देण्यात आले तिथं बघू शकता। 11 गुंठ्याच्या प्रत्येक प्लॉटला तुम्हाला इथं गेट बघायला भेटेल। एक फार्म हाऊस पण ह्या प्रोजेक्टमध्ये झालेलं आहे। त्याच्या बेसिक फॅसिलिटी लागतात फार्म हाऊसमध्ये, त्या सगळ्या तुम्हाला इथं देण्यात आले। रेडी फार्म हाऊस प्लॉट इथे आहेत। 11 गुंठ्याचे 8च प्लॉट आहेत आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे विकले गेलेले आहेत। काही किरकोळ प्लॉट इथं शिल्लक आहेत,
तर तुम्ही जर जुन्या मुंबई पुणे हायवे जवळ डेव्हलप फार्म हाऊस आणि लिगल टायटल क्लिअर असलेले जर बघत असाल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला नक्की एकदा व्हिजिट करा, कारण निसर्गरम्य ठिकाणी आहे, रेसिडेन्शियल झोनचे पण प्लॉट आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रेट जो आहे तो फक्त 600 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे, म्हणजे रेसिडेन्शियल झोनचा प्लॉट आहे आणि 6 लाख रुपये गुंठ्याचा रेट तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. तर तुमचं एक साधारणतः 70-1 लाखापर्यंत जर बजेट असेल तर तुम्ही इथे प्लॉट जो आहे 11 गुंठ्याचा तो घेऊ शकणार आहात. तुम्ही ग्रुपनी पण इथे प्लॉट घेऊ शकता, म्हणजे 5-5 गुंठे जर प्लॉट असेल तर 2 जण मिळून पण इथे घेऊ शकतात. तर जर मावळमध्ये तुम्ही लोणावळ्यापासून तर पुण्यापर्यंत बघत असाल तर लोणावळ्यातले रेट जे आहे 25-30 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. तर त्याच्याऐवजी जर तुम्ही मधला जो पोर्शन आहे कामशेतचा वगैरे कान्याचा तिथे जर प्लॉट बघितले तर तुम्हाला असे प्लॉट कमी रेटमध्ये नक्की बघायला मिळतील आणि तुम्हाला इथला निसर्ग जो आहे तो सुद्धा आवडेल, कारण जी इथली रश आहे ती लोणावळ्यापेक्षा थोडीशी कमी आहे आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पण इथल्या खूप सुंदर आहेत. आय होप की तुम्हाला ह्या प्रोजेक्टची जी डिटेल माहिती आहे ती लक्षात आली असेल. नसेल लक्षात आली टेन्शन नाही लेने का आपण आहे ना तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला फोन करा आणि या प्रोजेक्टला येण्याच्या आधी डेव्हलपरचं ऑफिस पाषाणमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही अजून डिटेल माहिती घ्या. काही प्रश्न असेल तर ते पण विचारा आणि सगळे प्रश्न क्लिअर झाले की तुम्ही ह्या प्रोजेक्टच्या व्हिजिटला नक्की या. बाकी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. या चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि जर फार्म हाऊस प्लॉट शोधताय खूप दिवसापासून तर ही आमची जी 10 दिवस 10 व्हिडिओची जी सिरीज आहे ती बघायला बिलकुल चुकवू नका, कारण प्रत्येक तालुक्यातला आपण एक एक व्हिडिओ जो आहे तो या सिरीजमध्ये ॲड केलेला आहे आणि पुण्याच्या 360 डिग्रीतला प्रत्येक लोकेशनचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आम्ही आलेलो आहोत. तर तुम्ही ही 10 व्हिडिओची सिरीज बघायला पण मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.